शेपूट बघ ना. ते बघा आमचं कोणी स्वागत केलेलं आहे. रुबा ये रुबी. मी बोललो ऑफिस मध्ये, काका बोलले याल का उद्या, मी बोललो येईन ना. हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. आता सकाळचे वाजलेले आहेत 6:05 आणि आज पण मी सोलो ट्रिप वर आहे. काय सोलो ट्रिप? मी आहे आज इकडे. तर आज आम्ही दोघं जात आहोत वाईमध्ये. खूप दिवसांनी आम्ही वाईचे गणपती म्हणजे ढोल्या गणपतींना भेटलो नाही, आज भेटायला जातोय. खूप दिवसांनी वाडकर काकांना भेटलो नाही, आज भेटायला जातोय. काकूंना भेटलो नाही, आज भेटायला जातो आहे. तर चला आपली ही जर्नी चालू करूया. घेऊन गणपती बाप्पाचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आजच्या आपल्या जर्नीचं डिस्टन्स आहे 230 किलोमीटर. ते कव्हर करायला आपल्याला साधारणपणे लागणार आहेत 4.5 ते 5 तास. पण मध्ये थोडाफार ब्रेक होईल तर आपण 5 तास पकडूनच घेऊया, तर आपण 10 ते 10:30 पर्यंत पोहोचून जाऊ. आज पण ना मित्रांनो ढग दाटून आलेले आहेत. आपल्या ट्रिपला ना 10 किलोमीटर झालेत आणि कामोठे एरियाच्या आसपास आलोय. फिल अप करून घेऊया आपण. आता प्रवेश करतो आहे आपला फेवरेट हायवे, माझा फेवरेट हायवे. हा आहे आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे, द्रुतगती मार्ग. सो आपल्याला या हायवेवर जवळजवळ 100 किलोमीटर चालायचंय. म्हणजे आपल्या जर्नीचं जवळजवळ अर्धा डिस्टन्स हाच हायवे कव्हर करणार आहे. ही जी XUV 3X आहे ना, जी नवीन लॉन्च झाली आहे महिंद्रा कडून, यार तिचं काय खतरनाक टेल लाईट दिले आहेत यार. मजा येते ती बघायला. बघा ना, टेल लाईट आणि हेडलॅम्प्स. तिचा शेपच मस्त बनवलाय गाडीचा. बेस्ट यार महिंद्रा. आणि पॉवरफुल तर आहेच. सो आपल्या जर्नीचा पहिला टनल आलेला आहे फाटण टनल. आणि आज मस्त लाईट्स दिसतात इकडे. हा प्लॅन पण ना आमचा असाच अनप्लॅन्ड बनला. काल आला मला काकांचा फोन. काका बोलले कुठे आहात, मी बोललो ऑफिस मध्ये. काका बोलले याल का उद्या, मी बोललो येईन ना. दरवेळी येतो ना असं वाटतं की यार मन एकदम प्रसन्न, असं वाटतं की पहिल्यांदा आलोय. असं वाटतं की यार कुठे बघू आणि कुठे नाही बघू. ढग बघा यार, आपला आभाळ बघा. अजून काही सूर्यदेवताचं दर्शन झालेलं नाहीये. सूर्यदेवता येतील पुण्यापर्यंत आपण जाऊ ना, तोपर्यंत येतील. आणि जर आपण लकी असलो ना तर ते आपल्या लोणावळा खंडाळाचा घाट आहे ना, तिकडे आपल्याला थोडीशी झलक तरी दिसली ना माउंटन्सच्या मागून, म्हणजे माउंटन्सच्या वरून, आता बाजूने, ठीक आहे वरून, तर यार आपला दिवस बनेल. जेव्हा सूर्यदेवतांना बघतो ना यार, एक वेगळीच प्रसन्नता, एक वेगळ्याच ऊर्जेचा संचार होतो यार. हा ढग बघा ना कसा खाली आलाय समोर. वाव, हे बघा. आहे की ना जबरदस्त, आहे की ना एकदम अप्रतिम. आणि हे बघा, पुणे 90 किलोमीटर, कराड 250, लोणावळा फक्त 30 किलोमीटर. 30 मिनिट नाही, 30 किलोमीटर. ठीक आहे. आता आपला पहिला टोल थोड्या वेळातच येणार आहे. त्याआधी एक टनल येणार. कुठली म्हणाली? माडप. येस, माडप टनल. ही पण इतक्या वेळा आली आहे ना इकडे. सगळे टनल रस्ते पाठ झालेत. आलेला आहे मित्रांनो आपल्या जर्नीचा पहिला टोल. हा टोल मी म्हणतो काय, सामान्य माणसांना लुटायचा टोल. येस, तो आलेला आहे. टोटल जो टोल आहे ना तो आहे 320 रुपये. मी का बोलतोय माहितीये, हा सामान्य माणसांना लुटायचा टोल आहे. सर्व्हिसेस जी आहे ना घाटवरती 0 आहे. सतत ट्रॅफिक असतं, म्हणून आहे ना लोकांना एक तर अर्ली मॉर्निंग निघावं लागतं, नाही तर लेट नाईट. त्यांना मित्रांनो थोडासा एक्झिट घेतलाय फूड प्लाझाकडे. आपला खालापूर फूड प्लाझा, खालापूर टोलच्या पुढे जो येतो तो फूड प्लाझा. कारण मॅडमला ना भूक लागली आहे. भूक लागली? अरे आता तर बोलली चहा प्यायचंय तुला. ठीक आहे, मॅडमला काहीतरी खायचंय. एक मॅडम म्हणजे आपल्या गाडीला खाणं दिलं आणि दुसरी मॅडमला आता खाणं देऊया. यार ही फॉर्च्युनर बघा यार, काय मस्त केली.
तर मस्त एक चहा आणि बनमस्का खाल्ला आणि आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. सकाळचे वाजलेले आहेत 7:20. कसं आहे ना मित्रांनो की ही जर्नी आता फक्त 230 किलोमीटर आहे, म्हणजे एंड टू एंड. तर आता ना 230 किलोमीटर इतके मोठे वाटत नाही यार. 1,000ची ट्रिप मारली आहे. तुम्हाला लेटेस्ट बघायचं असेल 1,000ची ट्रिप, कोकण ट्रिप, तर मी व्हिडिओची लिंक देतो, हा व्हिडिओ जाऊन बघा. तुम्हाला 1,000 वन साइड बघायची असेल तर मुंबई टू कूर्ग आहे, तो सुद्धा व्हिडिओ बघा. आता तुम्ही यार एन्जॉय करा. काय एन्जॉय करा? लोणावळा खंडाळा घाट. स्वागत आहे तुमचं या मस्त ट्रॅफिक मध्ये. दर किलोमीटरच्या मागे ना हे लोक 3 ते 4 रुपये घेत आहेत आपल्याकडून, बट सर्व्हिसेस काय? ट्रॅफिक. आता आहे ना लोणावळा साइड आलेला आहे, खंडाळा ऍक्च्युली. आणि हे बघा ना, वाव मस्त आहे ना, फॉगी फॉगी फॉगी. बट हा जसा फॉग इकडे येतो ना, इकडे म्हणजे रस्त्यावर येतो ना आणि विजिबिलिटी कमी होते, तसा वाला फॉग नाहीये. एकदम ना प्लेझंट वाला फॉग आहे, एकदम रोमॅन्टिक वाला, रोमॅन्टिक वेदर वाला रोमॅन्टिक वेदर वाला फॉग आहे यार. हे बघा यार, किती अमेझिंग वेदर आहे यार, किती सुपर वेदर आहे, किती खतरनाक वेदर आहे, किती अप्रतिम आहे यार हे निसर्ग. आणि लेफ्टला बघा तुम्ही, आहे की नाही बेस्ट. या वेदर साठी या व्हिडिओला 1 लाईक तर बनतो तुमच्या सगळ्यांकडून, एक लाईक हा. आणि जर तुम्ही नवीन आहात ना या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपले रिलेटिव्स, फ्रेंड्स सगळ्यांसोबत शेअर करा. आपले सूर्यदेवता ना त्या ढगा आड आहेत आणि इतके सुंदर दिसत आहेत ना, त्यांच्यामुळे हा जो निसर्ग आहे ना तो अजून उठून आलेला आहे. आणि आता आहे ना तुम्हाला स्टेटस सांगतो, सकाळचे वाजलेले आहेत 8, म्हणजे 2 मिनिटं बाकी आहेत. 7:58 झालेले आहेत आणि अजून आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचं आहे 145 किलोमीटर, जे कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत अजून 2 तास आणि 47 मिनिटं. हे बघा ढगांची टोपी माउंटेनवर काय दिसतंय. असं आहे ना, एक मोठा ढग आलेला आहे आणि त्यांनी पूर्ण या जो समोर पर्वत दिसतोय ना त्याला पूर्ण झाकलेलं आहे. बघा ना इथपर्यंत राईटला पूर्ण. किती हे सुंदर दिसतंय, म्हणजे कॅमेरामध्ये इतकं सुंदर दिसतंय तर तुम्ही विचार करा की ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही ते बघाल तर काय सुंदर आहे यार. तर फायनली आपले सूर्यदेवता ढगांच्या बाहेर आलेले आहेत आणि जेव्हा पण सन बाहेर येतो ना तेव्हा हे जे हिरवळ आहे ना ते अजूनच उठून येतं यार. हायेस्ट खासियत आहे आपला श्रावण महिन्याचा, आहे की नाही बेस्ट. अरे भाई मागे खतरनाक गाडी येते माझ्या, ही टोयोटा वेलफेअर आहे वाटतं. काय गाडी आहे यार ही. थायलंड मध्ये तर टॅक्सीसाठी यूज होते, बट यार इंडियामध्ये 1 करोडची गाडी आहे भाई. सकाळी वाजलेले आहेत आता 8:07 आणि आपला सेकंड टोल म्हणजे तळेगाव टोल आलेला आहे. इकडे आपले जे उरलेले 80 रुपये आहेत ना ते कट होतील. आपल्या ट्रिपचे 100 किलोमीटर झालेले आहेत आणि अजून सुद्धा एक्सप्रेस वे वर आहे. 9 किलोमीटर आहेत अजून एक्सप्रेस वे एंड व्हायला. या 100 किलोमीटर मध्ये ना आपल्याला मायलेज 17.6चा मिळतोय, म्हणजे 17.5चा मायलेज मिळतोय, इन्क्लुडिंग घाट सेक्शन, इन्क्लुडिंग हा पूर्ण एक्सप्रेस वे. आपला हा मुंबई एक्सप्रेस वे आता संपलेला आहे आणि आता मर्ज होऊया NH48 ला. हा जो NH48 आहे ना तो पुणे बेंगलुरू रोड आहे. NH48 तर भाई अपना फेवरेट हायवे है. अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत पुण्यामध्ये. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो सगळ्यांचं तुमचं स्वागत आहे पुणेमध्ये. #पुणे, #पुणेकर, #पुणेरी मिसळ, आपले दगडूशेठ गणपती. तर गणपती बाप्पांचं नाव घेतलंच आहे तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
सकाळचे वाजलेले आहेत 8:55 आणि ना जांभूळवाडी पर्यंत आलेलो आहे. हे बघा लेक बघा, जांभूळवाडी लेक आहे की नाही मस्त. आलेलं आहे आपलं न्यू कात्रज टनल. 1 किलोमीटर 400 मीटरची ही टनल आहे. एन्जॉय करा यार तुम्ही या टनलचं एन्जॉय करा. आपल्या जर्नीचा तिसरा टोल आणि हा शेवटचा टोल आलेला आहे. हा टोल आहे आपला खेड शिवापूर टोल. अरे वा, एक लेन आपल्यासाठी खालीच आहे वाटतं इथे. वा वा वा, ओहो खतरनाक. चलो चलो जल्दी चलो. यस. जसं खेड शिवापूर टोल सोडला ना तसं ट्रॅफिक आलेलं आहे. डायव्हर्जन आहे पुढे, तर त्यामुळे ट्रॅफिक झालेलं आहे. काय लिहिलंय वाचा. क्या कभी ये तूने कि मैं तेरा कौन हूँ, कभी तूने ये सोचा क्या कि तू मेरी कौन है. परदेसी ओ परदेसी. आता ना शिरवळ पर्यंत आलोय आणि समोर थोड्या वेळातच खांबाटकी घाट येणार आहे. रोड कंडिशनचा अपडेट द्यायचा होता NH48चा मला. जसं पुणे तुम्ही थोडं क्रॉस कराल ना तसं अचानक ना राईट लेन मध्ये स्पेशली मोठे मोठे खड्डे आहेत आणि ते अचानक येतात. तर ना आता जर सपोज तुम्ही आता येत असाल ना तर राईट लेनला, स्पेशली राईट लेनला तुम्ही नीट बघून गाडी चालवा, नाही तर धाड करून खड्ड्यात जाल. कसं जाल? धाड करून जाल. तर ना नीट बघून गाडी चालवा. हाच एक मला अपडेट द्यायचा होता. आलेली आहे आपली मस्त नीरा नदी. वाव, पावसामुळे ना काय भरली आहे नदी यार. वाव. तर ना मित्रांनो गाडी इकडे उभी केली आणि या जागेवर थांबलोय मस्त इडली वडा खायला. सकाळी ब्रेकफास्ट केलेला आहे. इडली वडा आणि इडली. इडली वडा आणि इडली. येस. आता थोड्याच वेळात खांबाटकी घाट सुरू होणार आहे आणि आपल्याला तिकडे चढायचंय. गाड्या दिसते तुम्हाला एकदम महावर, तिकडे आपल्याला चढायचंय. खांबाटकी घाटचा हा जो टाइम लॅप्स आहे ना तो मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा यार. आलेला आहे आपल्या NH48ला बाय बाय बोलायचं आणि वाई सुरूर रोडला हाय हाय बोलायचं. तर हा जो आहे ना आता इथून मी एक्झिट घेतोय. हा एक्झिट जातो वाई सुरूर रोड आणि तुम्हाला जर महाबळेश्वरच्या साईडला सुद्धा जायचं असेल ना तरी हाच रस्ता आहे महाबळेश्वरला पण जायला. पण आपण आधीच थांबू पसरणी घाटच्या आधी. जे वाई येतं तो आहे वाई सुरूर रोड आणि थोडा वेळ या डीमार्ट मध्ये थांबलोय. मी जेव्हा पण येतो ना वाईमध्ये 90% मी या डीमार्ट मध्ये थांबतो. जर तुम्हाला मस्त क्वालिटीवाले वस्तू घ्यायचे असतील ना आणि एकदम निवांतपणे तर तुम्ही या डीमार्ट मध्ये येऊ शकता. तर डीमार्ट मध्ये आमचं फिरणं झालेलं आहे आणि आता जाऊया आपण कंटिन्यू जर्नी कंटिन्यू करूया. कंटिन्यू जर्नी नको करूया. आता काय नाही, अर्धा तासात आपण डायरेक्ट पोहोचू आपल्या डेस्टिनेशनवर. मित्रांनो वाई शहरात, वाई सिटीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत आहे. आणि ते बघा ते जे आहे ना कळस, मंदिराचा कळस, तो आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा. वाईचे ढोल्या गणपती. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि पुढच्या आठवड्यातच आपले गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहेत घरोघरी. आता आहे ना मस्त गाव साईडच्या ऍक्च्युअल रोड्सवर आलेलो आहे. लोकांची
शेतकऱ्यांची शेती चालू झालेली आहे. वाव, काय मोठी मोठी आहे ते शुगर केनचे आहेत वाटतं. आणि वाव यार, हे बघा मी तुम्हाला ऍक्च्युअल दाखवतो. आहे की ना जबरी. लाईक करा यार, यासाठी तर एक लाईक बनताय बॉस. शेयर करा, कमेंट करा. ओ समोर काय होत आहे? अरे सामने क्या हो रहा है? हो रहा है कुछ तो हो रहा है, जल रहा है भाई. हो आहे की ना बेस्ट रोड. आलेला आहे धूम धरण. धूम धरण नाही, धूम धरण. माझ्या तोंडून ना ते धूम धूम तेच येतं. आणि हे जे धूम धरण आहे ना, आजूबाजूला बघा. आता मी आहे ना काही बडबडतोय कारण का माझा उत्साह जो आहे ना तो एकदम गगनात भिडलेला आहे. आणि हे बघा ह्याच्यामुळे, अरे यार असे रस्ते जर असले ना आणि आठवड्यातून एकदा नाही तर महिन्यातून एकदा जरी अशा रस्त्यांवर चालवायला असं मिळालं ना तर भाई हे बघा बाजूला मित्रांनो आहे की ना जबरी. आणि आहे ना ते जे माउंटन्स आहेत ना, डोंगर आहेत ना, त्याच्या वर बघा कसं ढगांनी एकदम टोपी घातली आहे माणसांना नाही माउंटनला. अरे वाव यार वाव. इथे पाणी, इथे रस्ता, झाडं झुडपं, मनाली. आणि इकडे मी. अजून काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही काय करा, तुम्ही चॅनलला लाईक नको करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा यार व्हिडिओवर. आपण बोलूया ना कॉमेंटमध्ये यार. दर कॉमेंटचा मी रिप्लाय देतो. आणि आहे ना शेअर करा हा व्हिडिओ, पूर्ण शेअर करा. तुमच्या फॅमिलीला, तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या कलिग्सला घेऊन या इथे. कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्स, जिथे आपण आता जात आहोत. आणि आता काय नाही, 1 ते 2 किलोमीटर बाकी आहेत आपलं डेस्टिनेशन यायला. आलेलं आहे मुगाव. आणि मुगाववरून जे आपलं डेस्टिनेशन आहे ना त्याचं नाव आहे चिखली गाव, वाईमध्ये येतं. आणि हे जस्ट आता 1 किलोमीटरवर राहिले. वाव यार, बघा ना काय डोंगर आहे. अरे वा, शाळेतली मुलं कुठे जातात काय माहिती नाही, पण शाळा सुटली. अहो आपली लाल परी काय काय दिसतंय यार. कसं जाणार ही, कुठे जाणार ही? उतरवतो खाली. हो मित्रांनो, हे बघा दृश्य. टपली मारतोय बघ त्याला. मार त्याला, मार, अजून मार, अजून मार. फुल मजा, फुल मजा भाई, फुल मजा. समोर बघा आहे की नाही बेस्ट. आलेलो आहे आपल्या कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्स मध्ये. हाय मित्रांनो, मस्त मुलं आहेत. हे बघा, हे आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहिलेले आहेत. काकांना कधीही कॉल करा आणि तुम्ही इकडे या. मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो अबाउट कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्सवर. ठीक आहे, पार्क करतो. तर तुम्हाला आहे ना मी स्टॅट्स दाखवतो आधी. आपण 230 किलोमीटर कव्हर केले आणि 18.6चा मायलेज आहे यार. आहे बघा, दादा आलेले आहे, उमेश दादा आहे, वाडकर काका आहे. ते बघा आमचं कोणी स्वागत केलेलं आहे. रुबा, ये रुबी. काय करते, काय करते, कशी आहे? ये 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 इकडे, इकडे. हां काय, कशी आहे, कशी आहे? ये रुबी ये. आणि ही पण एक आहे. कसली झाली आहे बघ ना प्लीज. हे बघ ना, शेपूट बघ ना. हॅपी. फायनली काकांना भेटलेलो आहे. इतक्या महिन्यानंतर भेटलो काका. काकांच्या वाढदिवसाला आलेलो. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. बट यार मजा येते. चला, हा मी व्हिडिओ इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, काय काका, आणि शेअर करा यार. बाय बाय बाय. हर हर महादेव.